आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लूट कशी ब्लो करायची हे शिकणार आहोत. पहिलं लेसन आहे, पहिला व्हिडिओ आहे. थोडंसं इम्पॉर्टंट आहे, कारण इनिशियल लेवलला जेव्हा तुम्ही फ्लूट लर्न करायला जाता ना, तेव्हा ह्याच गोष्टी तुम्हाला तिथं महत्त्वाच्या असतात, की ब्लोईंग टेक्निक काय आहे? कारण बऱ्याचशा लोकांना ब्लो करता येत नाही. लाईक ही सी मिडल फ्लूट आहे. ही बांबूची फ्लूट नाही आहे, ही PVC पाईप म्हणतो ना, त्या पाईपची फ्लूट आहे. पण ही फ्लूटही वाजते गाईज. सो जर तुमच्याकडे एक बांबूची फ्लूट असेल तर वेल अँड गुड, कारण त्याचा जो ओरिजिनल साऊंड येतो तो एकदम क्लॅरिटी आणि प्युअर साऊंड येतो. पण ही फ्लूटही त्याच लेवलला वाजते. फ्लूट कधी वाजते हे डिपेंड करतं वाजवणारा कोण आहे. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स्ड पर्सन असेल आणि त्याला तुम्ही कोणती फ्लूट दिली, 10 रुपयावाली जरी फ्लूट दिली, तर तो एक परफेक्टली वाजवतो. आणि जर बिगिनर्स असेल आणि तुम्ही त्याला 5-50 हजाराची फ्लूट जरी दिली तरी त्याला वाजवता येणार नाही. हे इनिशियल स्टेज आहे. तर सगळ्यात पहिले जेव्हा ही फ्लूट तुम्ही घेता ना, तेव्हा तुम्हाला इनिशियली समजणं गरजेचं आहे की ब्लो कसं करायचं आहे. बरेचसे लोक म्हणतात सिम्पल आहे, याच्यामध्ये फू केलं तर. चला मी एकदम तुम्हाला बेसिकली करून दाखवतो की फू केल्यानं काय होतं. मी एकदम स्ट्रेट पकडली, सरळ हवा पास होते. जर मी त्याला सरळ फू केलं, सरळ हवा पास होते. आता जर तुम्हाला ही टेक्निक समजायची असेल की एक्झॅक्टली ब्लोईंग केल्यानंतर कशा प्रकारे साऊंड क्रिएट होतो, तर तुमच्यासाठी एक स्ट्रिप, छोटीशी एक नळी म्हणू आपण याला, ही नळी घ्यायची आहे. ही फ्लूट आहे आणि तुम्हाला या फ्लूटवरती या नळीनं टेस्ट करायचं आहे की साऊंड कसा येईल. लेट इट बी. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता मी नळी आहे, ती नळीनं डायरेक्ट ह्या फ्लूटच्या होलमध्ये टाकतोय. साऊंड येत नाहीये. मी फ्लूटच्या थोडं वरती धरून बघतोय, साऊंड येत नाहीये. गाईज, अँगल खूप महत्त्वाचा आहे. जसं की तुम्ही प्रॅक्टिस करताल तर याच्यामध्ये ब्लो करण्यासाठी एक परफेक्ट अँगल असतो. तो अँगल तुम्हाला इथं कळणं खूप महत्त्वाचं आहे. आता इथे जर मी ही फ्लूट जर तुम्हाला बघायचं असेल तर ही फ्लूट आहे. या फ्लूटच्या कॉर्नरवरती मी पकडतोय, ना की सेंटरवरती किंवा असं दूर. या कॉर्नरवरती पकडतोय. एक जो एज आहे या नळीचा, तो हा पेन पण घेऊ शकता तुम्ही, काही पण घेऊ शकता. जस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की एअर पास करणं इम्पॉर्टंट आहे. आणि एअर पास करण्याची टेक्निक जर तुम्हाला इथं कळाली तर डेफिनेटली तुम्ही कोणतीही बासरी इझिली वाजवू शकता. ह्या कॉर्नर एजला मी पकडतोय आणि इथं याला ठेवतोय. आणि आता ठेवल्यानंतर मी याला ब्लो करेल. याला ब्लो केल्यानंतर साऊंड येतोय. आता हा साऊंड एकदम स्मूथ येणं गरजेचं आहे. जर कुठून तरी एअर पास होत असेल बाहेर, जसं की मी इथं ब्लो करतोय पण माझी एअर जर कुठून पास होत असेल तर तुम्हाला ते समजू शकतं. जसं तुम्ही बासरी वाजवताय ना, त्यावेळेस तुम्ही एक हात लावून इथं चेक करू शकता की आता मी बासरी ब्लो करतोय, पण ब्लो करते वेळेस जर माझ्या हातावर एअर पास झाली खाली, याचा अर्थ तुम्ही प्रॉपरली ब्लो करत नाहीये, तुमची एअर कुठून तरी पास होतीये, हा होतो. मी इझिली ब्लो करतोय. जसं ब्लो करतोय तसा साऊंड चेंज होतोय. आता ब्लो करते वेळेस बऱ्याचशा लोकांचे लिप्स आणि याच्यात प्रॉब्लेम असतो. तुम्ही जितकं डिस्टन्स ठेवाल ना, तितकं ब्लो जास्त वाईड होईल. तुम्हाला ते एकदम नॅरो आणि एकदम स्मॉल ठेवायचं आहे. ही प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला कळेल. हातावरती तुम्ही ब्लो करू शकता. इथे तुम्हाला काय कळणार ना, की बेसिकली तुम्ही कसं ब्लो करताय. चला तर आपण याने एकदा प्रॅक्टिस करूया की मी जसं सांगितलंय तुम्हाला एका अँगलमध्ये ठेवायचंय आणि आता मी हे खूप स्लोली ब्लो करतोय, खूप हळूवार ब्लो करतोय, म्हणून तो साऊंड थोडा कमी येतोय. मी जेव्हा जोरात ब्लो करते तेव्हा मध्ये सडनली साऊंड चेंज होते. बासरी वाजवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या साऊंडवर तुमचं कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. जसं की
थ्रू आउट हा साऊंड तुम्ही पास करताय. प्रॅक्टिस करा. 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद, किती वेळापर्यंत तुम्ही त्याला वाढवू शकता. तुमची लंग्स कॅपॅसिटी कशी आहे? कारण जेव्हा तुम्हाला फ्लूटवरती एखादं रिदम किंवा गाणं सेट करायचं आहे किंवा तुम्हाला बीट्स कम्प्लीट करायचे आहेत, त्यावेळेस तुम्हाला तुमचं लंग्स पॉवर खूप इम्पॉर्टंट आहे. ती तुम्हाला तुमचं फ्लूटमध्ये ना साऊंड क्लॅरिटी आणि कन्सिस्टन्सीसाठी तुम्हाला मदत करेल. जसं की एकदम कंटिन्युअस साऊंड आला की त्याच्यानंतर तुमचं काम चालू होतं बोटांचं. इथे तुमचे स्वर्स असतात, बीट्स असतात. ह्या बोटांवरती आता बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं असतं की मी जर एखादं गाणं बासरीवरती ट्यून करतोय, गातोय, तर मी ते गाणं मनात म्हणतोय आणि ते गाण्यासारखं फुकतोय. तर असं होत नाही. जसं की गाण्यासारखं फुकल्यानंतर कसा आवाज येईल ना, याला याला असं होत नाही. तर तुम्ही फक्त बासरीमध्ये कॉन्स्टंटली फुकत असता. जसं की तुम्ही कॉन्स्टंटली जेव्हा त्या बासरीमध्ये हवा फुकत असताना तेव्हा तो एक कॉन्स्टंट साऊंड जनरेट होतो आणि त्या साऊंडच्या वरती मग पुढचे रिदम्स काम करतात. पहिली प्रॅक्टिस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही ही एक छोटीशी स्ट्रिप घेऊन चेक करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला हे स्ट्रिप घेऊन वाजवता येईल त्या दिवशी मग तुम्हाला एक अँगल सापडेल. अँगल म्हणजे तुम्हाला कळेल की सरळ फुकून होत नाहीये, अँगलनी त्याला ब्लो करावं लागेल. आता हे कळाल्यानंतरही तुम्हाला प्रत्येकाचा ना अँगल वेगळा असतो, कारण प्रत्येकाचं जे लिप्स स्ट्रक्चर आहे ते वेगळे किंवा ब्लोईंग टेक्निक्स वेगळी. त्याच्यामुळे हा अँगल सापडणं पण खूप गरजेचं आहे. आता लेट इट बी, जर तुम्हाला इनिशियल लेवलला प्रॅक्टिस करायची आहे तर बासरी शक्यतो दोन्ही साईडला पकडा. त्याच्यानंतर जे होल आहे ते बरोबर सेंटरला होल्ड करा. थोडंसं रोटेट करायचं 90 डिग्री. तुम्हाला ते होल आहे ना 50% दिसेल, जसं की आरशामध्ये बघितलं तर. आणि मग तुम्ही फ्लो करा त्याच्यामध्ये. आता बऱ्याच जणांना होल सापडत नाही, मग त्यांचा साऊंड असे साऊंड्स येतात. म्हणजे बरंचसं एअर बाहेर पास होते किंवा हिसिंग नॉईज येतो. एक कॉन्स्टंटली आवाज यायला पाहिजे. आता हा जर सगळे होल्स ओपन असतील ना तर एक म स्वर जनरेट होतो, तीव्र म. आता ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची. त्याच्यानंतर जर तुम्हाला ही प्रॅक्टिस जमली आहे गाईज, सगळे होल होल्ड करा किंवा सगळे होल ओपन ठेवा. बासरीला पकडा व्यवस्थित, पकडण्याची टेक्निक. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा अँगल शोधायचा आहे. आता बऱ्याचशा जणांना इथे मिस्टेक होते. मिस्टेक्स काय होते मी तुम्हाला करून दाखवतोय. अँगल तर सापडतोय. आता थोडासा अँगल चुकल्यावर काय होईल, म्हणजे तुम्ही जे ब्लो करताय ना त्यातली अर्धी हवा निघून जाईल किंवा अर्धे स्वर सुटून जातील. बासरी अशी विचित्र वाजेल. सो प्रयत्न करा की तुम्हाला कॉन्स्टंटली स्वर सापडतील त्याच्यामध्ये. आता ह्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस करूनच कळतील. जसे तुम्ही बासरी घेतली तर तुम्हाला 10 दिवसही लागतील, 5 दिवसही लागतील, डिपेंड आहे कोणाला किती आवड आहे, कोण किती वेळ प्रॅक्टिस करतं. एखादा प्रॅक्टिस करून एका दिवसातही शोधू शकतो की एक्झॅक्टली कशी वाजवायची. पण थोडा वेळ लागेल. पण जर तुम्ही प्रयत्न केला तर इनिशियली तुम्हाला ब्लोईंग टेक्निक तर नक्कीच कळेल. जर तुम्हाला ब्लोईंग टेक्निक कळाली तर ब्लोईंग टेक्निकच्या नंतरची गोष्ट आहे तुम्हाला हे स्वर कळायचे काय असतं सारेगमप. तर हे तुम्हाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. इनिशियली फक्त तुम्हाला मी 2 गोष्टी सांगितल्यात. एक स्ट्रिप घ्या. स्ट्रिपने तुम्ही समजून घ्या की एक्झॅक्टली बासरीला कसं ब्लो केल्यानंतर साऊंड जनरेट होतो. दुसरं, तुम्ही बासरीला असं होल्ड करा आणि एक साऊंड जनरेट करा आणि हा कॉन्स्टंट जनरेट करण्याचा प्रयत्न करा. 2-4 दिवस याच्यात गेले तरी हरकत नाही.
जर हा साऊंड तुमचा क्लिअर येतोय तर त्याच्यानंतर तुम्ही बासरीला पकडून साऊंड जनरेट करण्याचा प्रयत्न करा. आता बऱ्याचशा जणांना सवय असते, कोणीतरी इथं कॉर्नरला होल्ड करतं किंवा कोणीतरी, तर एक्झॅक्टली होल्ड केल्यानंतरही साऊंड तुम्हाला तुमचा अँगल कळला पाहिजे. चुकीचा अँगल पकडल्यावर बासरी कशी वाजते मी दाखवतो. आता मी फुकण्याचा प्रयत्न केलाय पण माझा अँगल चुकलाय, अँगल चुकलेला आहे. जर तुम्हाला तुमचा प्रॉपर अँगल भेटत नसेल तर बेस्ट वे गो विथ दिस. 3-4 दिवस कंटिन्युअस ही गोष्ट करा, डेफिनेटली तुम्हाला याचा बेनिफिट होईल. थोडंसं डिफिकल्ट आहे बासरी वाजवणं. इनिशियली 50% काय असतं ना ब्लोईंग टेक्निक्स आणि 50% असतं स्वरावरती तुमचं कंट्रोल. एकदा का ब्लो कळाला आणि स्वर कळाले ना की बासरीचा बराचसा अंतर तुम्ही पार करता आणि मग त्याच्यानंतर राहते फक्त प्रॅक्टिस. गाईज, हा इनिशियल लेवलचा व्हिडिओ होता. तुम्हाला बासरीबद्दलची एक बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न केला की बासरी काय असते. बरेचसे जण मी जर नवीन लोकांना बासरी दिली तर ते असं करतात, असं करतात, असं करतात, वाजत नाही. आणि बऱ्याचशा लोकांना असंही वाटतं की यार मी दिवसभर 2-3 वेळेस 4 वेळेस 2 घंटे ट्राय केलं, तर लोक 10-10 दिवस ट्राय करतात, महिना ट्राय करतात. काही लोकांना 2-2, 3-3 महिने प्रॅक्टिस करून या गोष्टी जमत नाहीत. थोडंसं डिफिकल्ट आहे, अवघड नाही आहे, पण आवड असेल ना तर डेफिनेटली या गोष्टी खूप सोप्या आहेत. होप हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत असाल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. बाय, टेक केअर.